आता होऊ घातलेल्या हिंगोली नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी माझी पत्नी सौ नीता भावाराव बांगर ह्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत आणि या हिंगोलीच्या जनतेने 2016ला या हिंगोलीच्या नगराध्यक्षपदी मला विराजमान केलं होतं। मी 2016 ते 21 हा या नगराध्यक्षपदी हिंगोलीचा विराजमान होतो। मला एकच हिंगोली शहरातील माझ्या मायबाप जनतेला एकच सांगायचं आहे, मी 2016 ते 21 या काळात नगराध्यक्ष होतो। आमचे आमदार 2014 पासून या हिंगोली विधानसभेचे आमदार आहेत। हिंगोली 14 ते आज 25 या 11 वर्षामध्ये आम्ही या हिंगोलीचा चेहरामोहरा बदलण्याचं काम माननीय आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही केलेलं आहे। या हिंगोली शहरामध्ये ड्रेनेज असेल, रस्ते असतील, जलेश्वरीचा तलाव असेल किंवा इतर सभागृह असतील, जसे आमचे शिवाजीराव देशमुख सभागृह असेल, राजीव सातव सभागृह असेल, नगर परिषदची बिल्डिंग असेल, गोपीनाथ मुंडे भवन असेल, असे अनेक मोठमोठी भवन या हिंगोली शहरामध्ये आम्ही उभी केलेली आहे। अनेक देवस्थानं जी की मोठमोठे जे आपले ओपन पेस होते त्यांना डेव्हलप करण्याचं काम आम्ही नगर परिषदमार्फत केलेलं आहे। तसं त्याचप्रमाणे जलेश्वरचा तलाव आणि आज जे चित्र त्या जलेश्वर तलावाचं दिसतंय, पण पूर्ण ज्यावेळेस तो तलाव होईल त्यावेळेस काहीतरी चित्र वेगळं असेल। कारण या हिंगोलीमध्ये तिथं अनेक जी बेरोजगार मंडळी आहे त्यांना रोजगार मिळण्याचं एक साधन त्या जलेश्वर तलावामध्ये, कारण अनेक तिथे पिकनिक पॉईंट होणार आहे म्हणून अनेक जणांना त्या तलावातून रोजगार मिळणार आहे। असे अनेक उद्योग या शहरामध्ये आम्ही आणलेले आहेत। मी या हिंगोली शहरामध्ये मराठवाड्यामध्ये पहिला स्पर्धा परीक्षा केंद्र उघडणारा नगराध्यक्ष म्हणून हिंगोलीमध्ये मी होतो आणि ते मी विनाशुल्क ज्या विद्यार्थ्यांना दुसरीकडे जाण्याचा आणि अभ्यास करण्याचा त्रास होत होता ते स्पर्धा परीक्षा केंद्र मी नगर परिषदेच्या बिल्डिंगमध्ये चालू केलं आणि निःशुल्क असं चालू केलं आणि त्यामध्ये अनेक विद्यार्थी घडवण्याचं काम आमच्या लोकांनी केलं आहे। या हिंगोली शहराच्या जलेश्वर तलावाचं काम झालं, पण आता चिरागशहा तलावाचं एक काम बाकी आहे। त्याला आता त्याचं पाणी सोडण्यात आलं आणि त्यांनी त्याला ते कोरडा करण्याचं काम आता चालू आहे। त्यातून पुढं चालून आता 500 ते 600 लाख ट्रिप हा गाळ काढण्यात येणार आहे आणि तो बी या जलेश्वर सारखाच आता सुशोभीकरण त्याचं बी करण्यात येणार आहे। आणि त्यापासून अनेक जण त्या तलावापासून तिथं बी बोटिंग होणार आहे, जशी जलेश्वर तलावामध्ये बोटिंग होणार आहे तशी इथं पण बोटिंग होणार आहे आणि अनेक उद्योग इथं पण छोटे मोठे जे व्यवसाय लोक करतात त्यांना इथं बी रोजगार मिळणार आहे। अशी कामे आमच्या आमदार साहेबांनी केली आहेत। हिंगोलीकरांना आव्हान करतो की माझी पत्नी सौ नीता भावाराव बांगर ह्या नगराध्यक्षपदासाठी या हिंगोलीच्या नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी उभ्या आहेत आणि या 17 वार्डामध्ये आमच्या भारतीय जनता पार्टीचे 34 उमेदवार उभे आहेत। या हिंगोलीतील जनतेना मी विनंती करतो, हात जोडून विनंती करतो आणि आव्हान करतो की आपण 17 वार्डामध्ये 34 उमेदवार 34च्या 34 उमेदवार आणि नगराध्यक्षपदाचा उमेदवार हा आपण बहुमताने निवडून द्यावा ही आपल्या सर्व हिंगोलीकरांना विनंती करतो। चला तर मग ही विकास गंगा अशीच निरंतर वाहत राहण्यासाठी भाजपाला साथ देऊया, कमळ या निशाणीला मत देऊया।